हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही आज गेलेलो आहोत एका ऐतिहासिक ठिकाणी, ज्या ठिकाणी विशेष प्रकारची माहिती समजायला मिळाली, जी आपण फक्त पुस्तकाच्या माध्यमातून वाचलेली आहे, समजून घेतलेली आहे. ती प्रत्यक्ष आज आम्ही अनुभवणार आहोत आणि तीच माहिती तुम्ही सुद्धा अनुभवा. अप्रतिम किंवा जी आपण कधी ऐकली नसेल अशी माहिती किंवा वाचली नसेल अशी माहिती आपल्याला आज समजायला मिळाली आणि ती माहिती अधिक समजायला मिळावी आणि म्हणून आम्ही इथेच गाईड होते, त्या गाईडची निवड केली आणि गाईडच्या म्हणजेच मार्गदर्शकांच्या माध्यमातून त्या किल्ल्याची अधिक माहिती आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला. आमचे विद्यार्थी, आमची शाळा राभा शेळके प्रशाला रत्नागिरी आणि ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेऊन आलो. पहा माहिती आहे. आपल्या महाराजांच्याकडे मावळे होते. कोल्हापूरमुळे धान्यवरती यायचं चांगलं, रसदवरती यायची चांगली, सैनिकांची उपासना होऊ लागली. त्या कारणामुळे शिवाजीराजांनी विशाळगडला रवाना केली. परत छत्रपती शिवाजीराजांनी सुकांतगड जिंकला. 1673 अवघ्या 60 मावळ्यांनी कोल्हाची भरकन त्यांच्या नेतृत्व झाली. तेव्हापासून या संपूर्ण गडाचं नाव किल्ले पन्हाळगड असं ठेवण्यात आले आहे. आपण पन्हाळगड पाहिलं त्या ठिकाणी एक ठिकाण आहे, त्याचं नाव आहे तीन दरवाजा. करण्यात आलेला आहे आणि आपण अजून चौकामध्ये थांबलो त्याला विष्णुतोड म्हणतात. त्याच्या मधोमध बघा धोरणे झोपेची गोळी मारून हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला होता, तरी सुद्धा हा दरवाजा तुटला नाही. ते दरवाजे काही 6 नंतर बंद केले जायचे. तरी कुणाला आतमध्ये घ्यायचं असेल त्यांची जुळती भाषा ठरली, त्याला आपण तोडवट भाषा म्हणतो. ती समजमध्ये आल्यानंतर या बाजूला एक भिंत ठेवण्यात आलेली आहे, खिडकी. त्या खिडकीतून आत किल्ल्यात प्रवेश केला जायचा. आता आपण गडाच्या बाहेर आहोत. एका आतमध्ये गेल्यानंतर आपण गडामध्ये प्रवेश करतो. इकडे सुंदर दृश्य असणारा पठार म्हणतात. पूर्णपणे फ्लॅट आहे. फ्लॅटो म्हणजे काय, प्लेन. 7 पठारांच्या पलीकडे पावनखिंडी त्या विशाळगड. छत्रपती शिवाजीराजे त्या महाराजांच्याकडे 60 मावळे होते. वेढा पडल्यामुळे धान्यवरती यायचं थांबलं, रसदवरती यायची थांबली, सैनिकांची उपासमार होऊ लागली. या कारणामुळे शिवाजीराजेंनी हा गड सोडून जायचा निर्णय घेतला. पण आता निर्णय घेतलाय, पण आधी कसं जायचं या विचारात महाराज असे बसले होते. असेच बसले असताना त्यांची नजर त्यांच्या एका मावळ्यावरती होती. त्यांचं नाव होतं शिवाजी महाराजांसारखे दिसणारे. शिवाजीराजांनी त्यांना बोलवून घेतलं. सर्व पार्श्वभूमी सांगितली. मी तुम्हाला एका मोठ्या कामगिरीवरती पाठवणार आहे, तुम्हाला धोक्याशी तुम्ही तयार आहात का? पण शिवाजी महाराजांना केलं, महाराज बुवा मरणारा घाबरत नाही, तुमचे कपडे माझ्या अंगी आले तर ते घालून येईल. लगेच राजांच्या डोक्यामध्ये गनिमी कावा आला. गनिमी कावा म्हणजे काय म्हणते का, काय करायचं गनिमी कावा म्हणजे काय? अंदाज बावली भाव किंवा बावली असं म्हटलं जातं. या अस्मित बांधले गेल्याचे कारण का, त्यामध्ये वगैरे काही करून त्यामध्ये मान्यता देण्यात. काय करायचं, लढाई न करता गडावरती प्रवेश करायचा. जेवढ्या गुंड्यावरती येईल त्यामध्ये पंखाचा पळून जाईल.
जेणेकरून संगीताने पाणी तयार होईल त्याचे आपोआप मारायचे त्या उद्देशाने ड्रेनेज प्रणाली मारण्यात आलेली आहे. ड्रेनेजची देखरेख करण्यासाठी पैशाला यदा कदाचित शत्रूचा वेढा पडला तर 6 महिने वर्ष तो वेढा हलत नव्हता. त्यामुळे धान्याचा जास्तीत साठा या ठिकाणी आणून ठेवला जायचा. त्याला पन्हाळीगडचा बाले किल्ला म्हटला जातो. बाले किल्ला म्हणजे काय? किल्ल्यामधली सगळ्यात इम्पॉर्टंट जागा ज्या ठिकाणी दारुगोळा महाराजांचा राजवाडा होता. महाराजांचा राजवाडा इथं जो होता तो सन 1844 साली ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केला आणि धान्याची कोठारं टिकली. बाले किल्ल्याचा वापर कशासाठी केला? धान्य साठवण्यासाठी. आधी 3 कोठार आहेत, गंगा, यमुना, सरस्वती. या तिन्ही कोठारामध्ये 25,000 खंडणी म्हणजे आताच्या जमान्यातील 5 लाख क्विंटल एवढं धान्य या कोठारामध्ये मावत होतं. वरी, लाकडी, बाजरी असे 3 प्रकारचे धान्य ठेवण्यासाठी कोठार आहेत. काही प्रमाणात फोटो सेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. पाहू शकता तुम्ही. विद्यार्थ्यांचे या ठिकाणी जेवण झाल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही पुढील आमचा जो प्लॅन ठरलेला होता तिकडे आम्ही जाण्यासाठी निघालो. तुम्ही थोड्याच वेळात पाहणार आहात आम्ही कोणत्या ठिकाणी गेलो ते. पाहू शकता आम्ही या ठिकाणी आलो, देवदर्शन घेतलं. क्षेत्र आहे ज्योतिबाच्या नावानं चांग भलं कमेंट होऊ द्या. आणि नंतर जे काही पुढचा एक प्लॅन होता त्या ठिकाणी आम्ही गेलो. वारणा या ठिकाणी असलेले दुग्धालय या ठिकाणी आम्ही पोहोचलो. तिथे गेल्यानंतर फोटो सेशन झालेत. फोटो सेशन झाल्यानंतर पुढची जी माहिती होती त्या ठिकाणी एक मार्गदर्शक म्हणून एका सरांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या टीमकडून आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी विविध प्रकारची माहिती सांगण्यात आली. जसे की दूध संकलन करण्यापासून तर दुधाचे पदार्थ कशा पद्धतीने बनवले जातात ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आणि म्हणून त्यांचे आणि त्यांच्या टीमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.